नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र आणि नेहमीप्रमाणे माझ्या शेतामध्ये आहे। 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला तांदूळ कुरणाची भाजी, रानभाजी याविषयी माहिती दिली होती आणि ती आपल्या मक्का कपाशी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळते। आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी काळा तांदूळ कुरणा याची भाजीचं याविषयी माहिती सांगणार आहे। आणि हीच भाजी देखील आपल्या शेतामध्ये देखील आहे आणि बघू शकता की आपण हे जवळ आपण सर्वजण या झाडाला ओळखतात, प्रत्येक शेतकऱ्याला ही माहीत आहे बघा। आणि हे बघा, हे काळा तांदूळ कुरणाची भाजी आहे, अतिशय रानभाजी मित्रांनो। ज्याप्रमाणे आपण तांदूळ कुरणाचे भाजी बनवतो त्याचप्रमाणे हा काळा तांदूळ कुरणाची भाजी आपण बनवतो आणि बाजारामध्ये देखील विकायला येते। आपले शेतकरी बांधव या ठिकाणी विकायला आणतात आणि या मोसममध्ये आहे तर मोठ्या प्रमाणावर असते। आता आमच्या मक्का पिकामध्ये खूप आहे, आपण बघू शकता की जवळून आपण हे सर्व ओळखतात। हा काळा तांदूळ कुरणा आहे, खूप छानीची भाजी असते। आणि मित्रांनो, अशाच रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे मोसममध्ये असणाऱ्या, कारण रासायनिक कुठलीही फवारणी औषधी नाही। आणि आपले जे पूर्वीची पिढी आहे जे 100-150 वर्ष आयुष्य जगत होते, 100 वर्ष, त्याचं कारण हे होतं मित्रांनो, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठ नव्हती आणि भाजीपाला उपलब्ध नव्हता। अशा प्रकारच्या रानभाज्या असेल त्या ठिकाणी ते खात होते आणि त्यामुळेच त्यांना एवढं आयुष्य मिळत होतं, कारण याच्यामध्ये खूप चांगले घटक असतात आपल्या आरोग्यासाठी। आपण देखील या ठिकाणी खावे अशीच माझी विनंती आहे। धन्यवाद। पुन्हा आपल्याला वेगळ्या रानभाजीविषयी माहिती देईल, आपण देखील त्याचा उपयोग करावा आणि खावी। धन्यवाद।